तर अजित पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुण्यामध्ये आलेल्या पूरस्थितीची अजित पवार यांच्याकडून पाहणी केली जातेय। आज सकाळपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे सर्वत्र अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीची स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी करतात। तर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती आलेली आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिक देखील अडकून आहेत आणि या परिस्थितीची पाहणी अजित पवार करतात। 21,000 तुम्ही खडकवासल्याला एकदा पाणी सोडल्यानंतर पुण्याच्या परिसरात एकता नगर वगैरे त्या भागात यायला किती तास लागतात? ते ताबडतोब येतं, तिथं नाही प्रश्न घेत। आता मी त्या स्पॉटवर आहे, तिथली लोक म्हणतात की दादा 20-25 हजार सोडलं तरी हे होतं। मागे मी एकदा त्या वडगावच्या ठिकाणी एक आपलीच नदी अशी रुंद करून घेतली होती, तसं इथं पाणी इथं काही बॉटलनेक आहे का? कारण इथं आता तर झाडं आहे, तर मध्येच बेड झाल्यासारखं झालं, तेवढं बेड काढलं तरी पाणी जास्त पुढं सरकून जाईल। नाही तसं काही आहे का? हा एक्झॅक्ट एरिया कुठला? आनंदनगर मंदिर कसलंय? एकता नगर मधलं गणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला काही झाडं आहेत, म्हणजे चिंचेचं दिसतंय, रेंट्रीचं दिसतंय, परंतु स्थानिक लोक म्हणतात की दादा हे झाड फार जुनं आहे, आम्हाला जसं आम्ही जन्माला आलो त्याच्या आधीपासून आहे। खूप जुनं। हो बरं, खडकवासल्याला येवा किती चाललंय आता? येवा 45,000, मग तुम्ही तर कमीच सोडलंय। मग पुन्हा मग रात्री सोडलं तर पुन्हा नागरिकांची पंचायत होईल। तुम्ही मला काही करून 50% धरण संध्याकाळी अंधार पडायच्या आत करून घ्या, म्हणजे काही जर आता जरी काही झालं तर लोकांना दिवसा ते काही पण करू शकतात, रात्री पाणी वाढू नका। हा इथपर्यंत जावा, पुढे खड्डा आहे, पुढे खड्डा याच्यात असं एक बेट आहे, अजून कुठं बेट आहे का? असं एक बेट आहे ते आता तेव्हा का तिथं काही वाहत आहे, तेव्हा का ते दिसतं ना पलीकडे, तिथं पाणी ऍक्च्युली दादा नदीची बाउंड्री ती आहे, इथून जो आपण मोकळा असतं, नदीचा पट्टा तो आहे, नदीचा पट्टा तो आहे, परंतु कमी पाणी असताना तेवढं बसतं। नदी यावून इथपर्यंत रुंद करावी लागेल, तेव्हा पाणी सगळं बसेलरी एकता नगर सोसायटीमध्ये पाणी यायचं बंद होईल। इकडचे लोक आतमध्ये राडारोड टाकतात। नाही पलीकडून भराव झालं त्यामुळे जास्त इथं पटकन येते पाणी। 50,000 पाणी आलं तरच वर यायचं। कुठं भराव झाला? पलीकडची बाजू, कर्वेनगरचा जो भाग आहे ना, लवकर म्हणजे कमी कर्वेनगरचं ठेव बघा, छोटं भराव फार उंच आहे। तो भराव काय नदीत आलाय का? हो नदीत आलं, त्यामुळे इकडं आणि हा वाडा आहे ना वर्ण आलेला, वर्ण वाडा जो आलेला आहे तो पण बॅक मागाशी आई चालते, आम्ही त्यांना तोच प्रश्न सांगितला की तिकडचं भरावामुळे जास्त पाणी यावेळेस इकडे घुसलं। राजेंद्र आला हो घुसलं। तो भराव कधी झाला? आता एवढं वर्ष भरत झालं, 2-3 वर्ष। कोण बिल्डरच आहे काय सांगतो? हो 18 सांगितलं त्यांना, काही सोसायटीत कधी झालं नाही, यावेळेस आलं जास्त। 18 नंतर पाणी नव्हतं दादा इकडं निम्मतनगरला पाणी नव्हतं, या भरावामुळे यावेळेस इकडे आले पाणी निम्मतनगरला, पलीकडे भरावामुळे सगळ्या दुकानदारांचं घराचं सर्वांचं नुकसान झालेलं आहे। पहिल्या वर्षी पाणी आलं तेव्हा एवढं नुकसान नव्हतं झालं, इथं यावर्षी नुकसान झालं। परंतु अजूनपर्यंत पाणी जास्त वाढूनच नाही,
जास्तीत जास्त काल पाणी किती सोडलं मी रेकॉर्ड बघितलं 35,000च आहे. आपण कधी कधी नाही काका तेवढंच आहे, पण पलीकडच्या भरावामुळे आपल्याला वाटलेलं सोडलंय, भरावामुळे जास्त झालं ना. पानशेत, बरसगाव आणि टेमघर ही 3 धरणं तर अजून 70%च आहे. तिथं एक टिपका पाणी सोडलं नाही. हे फक्त खडकवासला ओव्हरफ्लो झालं तेवढंच पाणी आहे. मग ते तिकडचं तर पाहुण्याच्या इथला संबंध नाही. पाहुणाचं नाही, पण त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय 35,000नीच असं होतं. धरणं अजून 15 दिवसांनी भरल्यानंतर तर त्या धरणाचं पाणी शिवाय खडकवासल्याचं पाणी जास्त पाणी येईल. तुम्ही राहिला कुठे? तिकडे राहिलाय तुम्हाला खड्डा आहे पलीकडे हळूच आला. लक्ष घालतो. तर पुण्याच्या एकता नगर परिसरामध्ये अजित पवार यांच्याकडून ही पाहणी करण्यात आलेली आहे. खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पुरामध्ये या पाण्यामध्ये अनेक जण अडकून पडलेत आणि त्यांचं बचाव कार्य देखील सुरू केले जातील. पुण्यातील एकता नगरमधली दृश्य आहेत. एकता नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि एकता नगरमधील अनेक घरांमध्ये माणसं देखील अडकलेली आहेत आणि याच भागाची अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे. तर आपण 2 दृश्य बघतो. एका बाजूला पुण्यामध्ये नेमकी सध्या काय स्थिती आहे ही दृश्य. त्यामुळे हे सगळं पाणी इकडे येते. करणारच ते भराव झाला पाणी येत नव्हतं. पलीकडचा भरावाचा विषय तुम्हाला डोळ्याने पण दिसतो. एवढ्या 3-2 महिने तर खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक वरून 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. पुणेकरांची अडचण होऊ शकते असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे. कालपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे पुण्यात महापूर आलेला आहे आणि जनजीवन देखील विस्कळीत झालंय. पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे. सिंहगड रोड, डेक्कन रोड या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. वारजे, कात्रज, निंबत, कर्वेनगर देखील पाण्याखाली.